आजची रेसिपी आहे पोहे। संध्याकाळसाठी नाश्त्याला मुलांसाठी असे पोहे सुटसुटीत आणि मऊशीर पोहे। तर सर्वात प्रथम काय करायचं की पोहे व्यवस्थित चाळणीतून चाळून घ्यायचे। त्यातला काय असतं बारीक सारीक कचरा तो सगळा निघून जातो आणि त्यानंतर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 10 मिनिटं त्याला भिजत ठेवायचे, जेणेकरून पोहे मस्तपैकी असे मऊसूत होतात आणि सुटसुटीत बनतात। तर चला आता बघूया आपल्या पुढील रेसिपीकडे वळूया। तर सर्वात प्रथम माझी मुलं तर शेंगदाणे म्हणजे खातच नाही, पण मी थोडेफारच शेंगदाणे घेतले, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। शेंगदाणे मी एका कढईमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले, व्यवस्थित भाजून घेतले। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल गरम करून झाल्यानंतर राई जिरा ॲड करून घ्यायचा आहे। राई जिरा चांगला तडतडल्याच्या नंतर 4 ते 5 मी कढीपत्त्याची पानं देखील तडतडून घेतलेली आहे। ती झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये एक मी कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून, आणि तीन मिरच्या घेतलेल्या त्या देखील बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले, म्हणजे चिरून घेतलेले। कांदा वगैरे सगळं आपल्याला तेलामध्ये मस्त मऊसूत होईपर्यंत आपल्याला याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। 2 मिनिटात याचा रंग वगैरे चेंज होतो आणि कांदा देखील मऊसूत होतो। कांदा मऊसूत झाल्याच्या नंतर ह्यामध्ये फक्त मीठ आणि हळद टाकून घ्यायची, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांद्याला, जेणेकरून मीठ आणि हळद व्यवस्थित लागली पाहिजे सर्व मसाल्यांना। तर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर एका साईडला मी जे शेंगदाणे कूट होते त्याचं ओबडधोबड कूट करून घेतले। अख्खे शेंगदाणे माझी मुलं खात नाही, तुमची जर खात असेल तुमच्या घरात तर तुम्ही अख्खे शेंगदाणे टाकू शकता। तर मी ओबडधोबड असे शेंगदाणे म्हणजे ग्लासामध्येच कुटून घेतलेले, मिक्सरला वगैरे लावले नाही, जास्त पावडर नाही केली। आणि ते शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर जे पोहे आपण भिजत ठेवलेले 10 मिनिटं ती ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे। ते देखील व्यवस्थित सर्व मिश्रण लागलं पाहिजे असं वर खाली करून एकजीव करून घ्यायचं आपल्याला। तर तुम्ही बघू शकता की मी कसं मस्तपैकी मिक्स करून घेते। त्यानंतर पूर्ण पोहे मी एकत्र मिक्स करून झाल्याच्या नंतर 2 मिनिटं फक्त वाफेला ठेवलेली, आणि जर तुम्ही बघू शकता की कसे सुटसुटीत असे पोहे बनले। काही जणांची खिचडी बनून जाते, तर तसं काही करू नका। असे सुटसुटीत पोहे बनण्यासाठी सर्वात अगोदर 10 मिनिटं तुम्ही पोह्यांना भिजत ठेवा, एकदा धुवून व्यवस्थित चाळणीत भिजत ठेवा, त्याचं पाणी देखील वितळून जातं आणि पोहे देखील व्यवस्थित फुगतात। आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घ्या, व्यवस्थित सर्व करून घ्या आणि एका डिशमध्ये काढून मुलांना खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। तर आजच संध्याकाळी बनवा असा हा नाश्ता मुलांसाठी, अगदी सुटसुटीत आणि मऊसूत असे पोहे। तर आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पुढची कोणती रेसिपी बघायची हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या रेसिपीसाठी। तर मस्त खा आणि स्वस्त राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत टाटा बाय बाय।